Yes. Yes. Good morning, madam. Good morning. गुड मॉर्निंग सर. जय बाबा. Yes. Yes. Good morning. Good morning. Yes. नमस्ते मॅडम. तुमचा पूर्ण परिचय करून द्या. माझं नाव मनीषा राजेंद्र शेळके, मातेरवाडी, इंदोर येथून आहे. वाव, मनीषा शेळके मॅडम मातेरेवाडीतून आहेत. येस मॅडम, नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही आरोग्य परिवार कशासाठी व किती दिवसापूर्वी जॉईन केला होता? मी 8/9/2025 1:33 आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि मला आज आरोग्य फॅमिली मध्ये येऊन 226 दिवस झाले आणि मी वजन कमी करण्यासाठी आरोग्य फॅमिली जॉईन केली. वाव, बघा मित्रांनो, सातत्य असावं शेळके मॅडम सारखं. त्यांनी कधी जॉईन केली, किती वाजता जॉईन केली आणि आज त्यांना किती दिवस झाले. जर तुम्ही असा प्रत्येक दिवस जर काउंट करत असाल ना, तर तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. खूप छान वाटतंय मॅडम तुमच्याशी बोलून. यस मनीषा मॅडम, तुम्ही आरोग्य परिवार कशासाठी जॉईन केली? तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम होते? माझं वाढतं वजन आणि शारीरिक प्रॉब्लेम होते मला भरपूर, त्यासाठी मी आरोग्य फॅमिली जॉईन केली. येस मॅडम, किती वजन वाढलेलं होतं आणि तुम्ही आरोग्य परिवारात आल्यावर किती वजन कमी केलं, किती दिवसामध्ये कमी केलं? माझं वजन 77-300 होतं. आता मी 20 किलो वजन कमी केलंय. मी आता आयडियन वेटला आहे. वाव, 77 किलो वजन होतं मित्रांनो आणि त्यांनी 20 किलो वजन कमी केले आणि आता त्या 57 किलो त्यांच्या आयडियल वेटला आहे. खूप छान वाटतंय मॅडम हे ऐकून, कारण आयडियल वेटला येणं एक किसी के लिए बस की बात नाही होती और आपने वो कर्तव्य करके दिखाया. येस मॅडम, तुम्ही पहिल्या दिवसापासून किती दिवसामध्ये आयडियल वेटला आलात? मी पहिल्या दिवसापासून म्हणजे मी पहिल्या 18 दिवसातच 12 किलो वजन कमी केलं आणि मी 1.5 महिन्यामध्ये आयडियन वेटला आली. बघा मित्रांनो, त्यांनी पहिल्या 18 दिवसात 12 किलो वजन कमी केले आणि कारण त्या होत्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये. कारण पर्यंत आपला कोणी स्पर्धक मिळत नाही तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट अचीव करत नाही. म्हणून त्यांनी वेट लॉस मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्या उद्देशाने त्यांनी खूप छान वर्किंग करून छानसं वजन कमी केले. येस मॅडम, तुम्ही जे 20 किलो आतापर्यंत वजन कमी केलं, ते वजन कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरात काय काय बदल झाले? तुमचे जे शारीरिक त्रास होते त्याच्यामध्ये काही डिफरन्स तुम्हाला जाणवतोय का? हो, मला अस्थमाचा त्रास होता. वारंवार दम लागायचा, धाप लागायची, वारंवार नाकाला पाणी येणं, शिंका येणं आणि चाललं वाकलं तरी कमरेला पण त्रास व्हायचा मला आणि जिना चढला तरी मला खूप थकवा येऊन जायचा आणि खूप प्रॉब्लेम होते माझ्यामध्ये. म्हणजे सांगायला असे कमी आजारांचे भांडारच होते. आणि सांगा मॅडम, तुमच्या आजारांची यादी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण बऱ्याच साऱ्या माता भगिनी, बरेच सारे बंधू आहेत आपले, त्यांनाही सारखे प्रॉब्लेम असू शकतात. तुमच्या एका अनुभवातून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि नक्कीच त्यांना आपण मदत करू शकतो. आणि मला जेव्हा म्हणजे सकाळी लवकर उठलं तरी नाकातून पाण्याची धार लागायची. एका वेळेस म्हणजे इतक्या शिंका यायच्या का नॉनस्टॉप 100 शिंका यायच्या, इतका त्रास व्हायचा, डायरेक्ट नाक सुजून यायचं आणि इतका दम लागायचा का मला बोलता पण येत नव्हतं, चालता येत नव्हतं. थोडं काम केलं की मी बसून घ्यायचे आणि इथून गावात माझे मिस्टर गेले का म्हणजे दररोज एक ना एक गोळी मी मागवायचे गावामधनं आणि दिवसभरात 2दा दम्याच्या गोळ्या ओढायचे मी. खूप त्रास होते. मी म्हणजे असं समजा का आबट निघालं, थोडं काही खाल्लं तरी मला शिरात इंजेक्शन घ्यावं लागायचे आणि सर्दीच्या टेस्ट करण्यासाठी मी दोन्ही हातावर 200 इंजेक्शन घेतले मी आणि हैदराबाद पर्यंत पण मी जाऊन आले. जो सांगितला तो दवाखाना मी केलाय पण मला कुठेच फरक नाही. आणि या रायझिंग माझ्या गेट कोचचे मार्गदर्शन पप्पू सर आणि माधुरी मॅडम यांनी मला वेळेवर मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळे सकस आहार घेतला आणि वर्कआउट केलं. जे सांगितलं ते सरांनी म्हणजे माझ्या कोचीने जे सांगितलं ते मी फॉलो केलं आणि फॉलो करता करता म्हणजे माझ्यामध्ये इतके बदल झाले की माझा एकही आजार राहिला नाही आणि 27 वर्षात माझं कधीच ब्लड वाढलं नाही. आता माझं ब्लड म्हणजे तेव्हा 7च्या वर कधीच ब्लड गेलं नाही. आता माझं ब्लड आहे 10. वाव, बघा मित्रांनो, गेली 27 वर्ष त्यांचा एचबी वाढत नव्हता आणि त्यांचा एचबी 7च्या वर कधी गेलाच नाही. त्यांच्यावर काही वेगळा प्रयोग नाही केलेला. त्यांनी फक्त
त्यांची झालेली आहे आणि या सर्व प्रॉब्लेम त्यांनी आता छान प्रकारे मात केलेली आहे. हे सर्व बदल तो फक्त आणि फक्त होतोय आरोग्य परिवारात जॉईनिंग केल्यामुळं. तर नक्कीच मित्रांनो छान वाटतंय जर असे बदल दिवस तुमचा होत असतील तर महेश ठाके मॅडम सारखं नक्कीच राहायला प्रत्येकाला आवडते. त्यांना दमा होता, बारमाही सर्दी होती आणि खूप सारे त्यांना शारीरिक त्रास होते, त्यांचा HB वाढत नव्हता. म्हणजे त्या सांगताय का मला आजार नव्हता, असं कुठलाही आजार नाही का तो माझ्याकडे नव्हता आणि त्यांचा आता पूर्णपणे दूर झालेला आहे. दररोज गोळ्या खाणारी बाई आज कुठल्याच प्रकारच्या टॅबलेट खात नाही त्या सांगताय, मी नाही सांगते. आणि असं ग्रेट 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 व्यक्तिमत्व मनीषा शेळके मॅडम आपल्याला आज तुम्ही वर्कआउट गाईड केला आपल्या रायझिंग फिटनेस परिवाराला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, पुढील निरोगी आरोग्य आले अशा शुभेच्छा आमच्याकडून. निरोगी राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. खूप छान वाटतंय मॅडम. मॅडम ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार? बघा आपण सगळंच घरात काम करतो, सगळ्यांना शेती काम आहे, घर काम आहे. प्रत्येक स्त्री घरातच लक्ष देते. स्त्रीने लक्ष दिल्याशिवाय घरात काहीच होत नाही. पण आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. मलाही वाटत होतं मी कधीच काही करू शकत नाही, पण मनाने जर ठरवलं तर आपण स्वतःसाठी खूप काही करू शकतो. तुम्ही स्वतःसाठी फक्त 1 तास वेळ द्या. आणि बघा मी कधीच भविष्यात विचार केला नव्हता की मी असं जीवन जगू शकेल, कारण मला कधीच वाटलं नव्हतं की मी कधी बरी होईल आणि कधी एवढं छान जीवन जगेल. मी म्हणजे आज इतकी आनंदी आणि हॅपी आहे की माझ्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शन माधुरी मॅडम आणि पप्पू सर हे माझ्या जीवनात नवीन बदल घेऊन आले. अशा माझ्या ग्रेट कोच साठी यस यस यस. मित्रांनो भगवंत कधीच स्वतः येत नसतो, तो कोणाच्या तरी रूपामध्ये कोणाला तरी आपल्यापर्यंत पाठवत असतो. फक्त तुम्हाला संधी मला माझ्या कोचने वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि कोच काहीच करत नाही. मी आज खूप छान हॅपी आणि जीवन जगते. तुम्ही पण जगू शकता. प्रत्येकाने आपल्या म्हणजे सकस आहार घ्या, आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घ्या आणि माझ्यासारखं हॅपी जगा. वाव, खूप छान वाटतंय शेळके मॅडम तुमच्याशी बोलून. नक्कीच मित्रांनो आनंद वाटलाय शेळके मॅडम सोबत बोलून. असं सातत्याने आरोग्य परिवाराच्या सोबत राहा. मॅडम तुम्ही सकस आहार किती वेळा घेताय सांगितलं नाही आम्हाला? मी सकस आहार 2दा घेते, कधी कधी 3दा घेते आणि माझे ग्रेट कोचने सांगितलं ना तर मी 4 वेळाही घेऊ शकते. वाव, बघा मित्रांनो इतका त्यांचा कोचवर विश्वास आहे. त्या 2 वेळा काय त्या 3 वेळा सकस आहार घेताय, कारण चांगलं अन्न खाणं हे आपलं कर्तव्य असतं. तुमच्या बॉडीत तुम्ही काय टाकताय यावर तुमचं शरीर बनतंय आणि हेच करताय मनीषा शेळके मॅडम. खूप छान वाटलं शेळके मॅडम तुमच्याशी बोलून. आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो त्यांच्या आज मुलाचा वाढदिवस आहे आणि नक्कीच आपण तो साजरा करूया 2 मिनिटांमध्ये. तोपर्यंत आपण जर कोणी नवीन व्यक्तिमत्व आपल्याकडे असतील तर आपण त्यांचा अनुभव घेस मॅडम. तोपर्यंत तुम्ही तयारी करा. तर नवीन कोणी व्यक्तिमत्व असतील मित्रांनो तर नक्की रेज हँड करा, कारण तुमचा एक अनुभव